शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. नमस्कार सर्वांना. आज असणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघाच महाशिवरात्री महादेवांसाठी समर्पित असणारा दिवस. खरं तर महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवांची कृपा प्राप्त करून घेणारा शीघ्र दिवस मानला जातो. आपल्यापैकी असंख्य लोकांनी आज व्रत धरलं असेल. जरी तुम्हाला व्रत शक्य नाही तरी तुम्ही काहीतरी उपाय केला असेल, महादेवांच्या मंदिरात गेला असेल, घरामध्येच महादेवांची पिंडी असेल तर तिथे तुम्ही एखादं फूल किंवा बेल अर्पण केला असेल. कारण बघा, महाशिवरात्रीचा दिवस हा विघ्न दूर करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप मौल्यवान मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच महाशिवरात्रीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आज खूप काही नाही जमलं, खूप नाही करता आलं चालेल. आज संध्याकाळी तुम्हाला फक्त या एका दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात एक वस्तू घालायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या पद्धतीने जर तुम्ही दीपदान केलं, तुमच्या आयुष्यात असणारा सर्व जो काही अंधार आहे तो दूर होईल. सतत येणारी संकट निघून जातील. सतत येणारा आजारपण जे आहे ते संपून जाईल. खूप दारिद्र्य आहे, खूप गरिबी आहे, ती नष्ट होईल. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. इच्छित प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण होईल आणि तुमच्यावरती अखंड महादेवांची कृपा राहील. आता मी तुम्हाला एकूण 3 पद्धतीचं दीपदान सांगतेय. तिघांपैकी तुम्हाला आज एका जरी पद्धतीने दीपदान करता आलं, लक्षात ठेवा, खूप मोठं जे पुण्य आहे किंवा दीपदानाचं जे सर्वात मोठं पुण्य आहे ना, ते तुम्हाला प्राप्त होईल. सगळ्यांनाच माहिती आहे की दिवा काय करतो, तर दिवा प्रकाश देतो. बघा, आपल्या घरामध्ये पूर्ण अंधार असेल, कुठेही जा, पूर्ण अंधार असेल आणि एक छोटासा दिवा तिथे तुम्ही लावलात तर आपल्या घरात किंवा त्या भागात असणारा जो अंधार आहे तो दूर होतो. प्रकाश जो आहे तो उजाला निर्माण करतो. त्या भागामध्ये दिव्यामुळे प्रकाश निर्माण होतो. बघा, हाच दिवा जो आहे हा आपल्या आयुष्यामध्ये असंख्य पद्धतीने किंवा असंख्य पटीने हा प्रकाश आणतो. या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही या पद्धतीने दीपदान केलं तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या कामात, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जो काही अंधार आहे, जे काही शत्रुत्व आहे, जे काही वाईट म्हणजे जे काही नकारात्मक आहे ते सगळंच्या सगळं या दीपदानाने संपून जाईल. सगळ्यात पहिले संध्याकाळी 4 ते रात्री 12 या दरम्यान कधीही तुम्ही हा पहिला उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान कणकेचा दिवा. प्रत्येकाच्या घरामध्ये कणिक असते, म्हणजे तांदळाचं पीठ. छान तांदळाचं पीठ तुम्हाला घ्यायचं आहे. त्याने तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे. नाही तुम्हाला शक्यता वेळच नाही आज, तर तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल. फक्त तो दिवा स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे. शक्य असेल तर त्याच्यामध्ये कलाव्याची वात, नाही तर पांढरी आपली जी कापसाची वात आहे ती घालायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे, शुद्ध तूप. नाहीच तर मग घरात असणारं तेल घाला. या दिव्यात एक चिमूटभर काळे तीळ घाला. काळे किंवा पांढरे कुठलेही तीळ चालतील. आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा किंवा एक चिमूटभर त्यामध्ये पिवळं चंदन घाला. हा जो दिवा आहे, हा दिवा जर आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला प्रज्वलित केलात आणि तिथे बसून एक 5 मिनिटं तुम्ही महादेवांची आराधना केलीत, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप केला, तर तुमच्या घरात असणारी संकट पळून जातील. आयुष्यात येणारी विघ्न नष्ट होतील. सतत असणाऱ्या कटकटी दूर होतील. कामात, प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. व्यवसाय धंद्यामध्ये तुमची प्रगती होईल. आता बऱ्याच वेळा पैसा येतो पण तो टिकतच नाही. सतत नजर लागते. सतत घरामध्ये म्हणजे काही ना काही संकट येते. घरामध्ये एकोपा नाही आहे. सतत काहीतरी शत्रुत्व आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, छान एक दिवा घ्यायचा. मातीचा घ्या, कणकेचा घ्या किंवा कुठल्याही धातूचा घ्या. जो दिवा तुम्ही घ्याल त्या दिव्यामध्ये काळ्या तिळाचं किंवा काळ्या मोहरीचं तेल घाला. हा दिवा प्रज्वलित करा आणि कुठल्याही बेलाच्या झाडाजवळ घेऊन जा. नाही बेल शक्य तर पांढरी म्हणजे सफेद रुई जिथं असते तिथे हा दिवा घेऊन जा. सफेद रुईच्या खाली किंवा बेलाच्या झाडाखाली हा दिवा छान प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये 7 काळे मिरी घाला. 7ही काळे मिरी घालत असताना तुम्हाला
महादेवांचा जो सिद्ध मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र, जो विघ्न, संकट, क्लेश, कलह, शत्रुत्व नष्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा मंत्र मानला जातो, तोच महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबके यजामये सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधनान् मृत्युमोक्षीय मामृतात्. ओम त्र्यंबके यजामये सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधनान् मृत्युमोक्षीय मामृतात्. हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक वेळी एक एक काळामिरी त्या दिव्यात अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुमची संकट, क्लेश, दुःख होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि दिवा तिथेच सोडून तुम्हाला घरी यायचं आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या किंवा पांढऱ्या रुईच्या झाडाखाली, जिथे साक्षात महादेव पार्वतीचा वास असतो, अशा झाडाखाली जर तुम्ही काळ्या तिळीचा किंवा काळ्या मोहरीचा दिवा जर तुम्ही दान केला, म्हणजे दीपदान तुम्ही केला, तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या संकटांचा आणि दारिद्र्याचा नाश होतो. आता मी तुम्हाला तिसऱ्या पद्धतीने सांगते. समजा तुमच्या घरात तुम्हाला सुख हवं आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला आनंद हवा आहे, पैसा हवा आहे, यश हवं आहे, तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची आहे. त्यासाठी तुम्हाला 4 दिवे घ्यायचे आहेत. मातीचे, कणकेचे कसे 4 दिवे बनवून घ्या. 4ही दिवे जे आहेत ते दिवे स्वच्छ असावेत. 4ही दिव्यांमध्ये तुम्हाला चारही दिव्यांमध्ये तुम्हाला तूप किंवा थोडंसं तेल घालायचं आहे. कलावा किंवा फुलवात चालेल किंवा गोलवात, कुठलीही तुमच्याकडे असेल ती वात घालायची आहे. 4ही दिवे तुम्हाला घराच्या 4 दिशांनी, घराच्या आतमध्ये 4 कोपऱ्यांना 4 दिशांना पेटवायचे आहेत, म्हणजे प्रज्वलित करायचे आहेत. आणि 4ही दिव्यांमध्ये चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे. थोडीशी हळद घाला आणि 4ही दिव्यांमध्ये एक तुम्हाला कमळबीज घालायचं आहे. कमळबीज हे महादेवांना समर्पित आहे. कमळबीज हे ऐश्वर्य, धनसंपत्तीसाठी खूप प्रभावी आहे. हेच कमळबीज 4ही दिव्यांना तुम्हाला टाकायचं आहे आणि 4ही दिशांना तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 तास हे दिवे प्रज्वलित ठेवायचे आहेत. आज महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही घराच्या आतमध्ये 4 दिशांना, म्हणजे चहूबाजूने असे जर दीपदान केले, तर तुमच्या घरात असणारा पूर्ण अंधार दूर होईल, ऐश्वर्याची प्राप्ती होईल, मनात असणारी इच्छा पूर्ण होईल. सतत एखादी इच्छा पूर्ण होताना अडचणी येतात, तर त्यातले विघ्न निघून जातील आणि ती जी काही इच्छा असेल, ते जे काही कार्य आहे ते सिद्धीस जाईल. बघा, 3 पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही 3ही पद्धतीने दीपदान करा, नाही तर तिघांपैकी कमीत कमी 1 किंवा 2 पद्धतीने नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.